नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अखेर आपण जर बघत असाल तर आपण कित्येक वेळेला याच परिसरामध्ये येऊन लाईव्ह प्रदर्शित करत होतो की अत्यंत भयानक असा हा परिसर आहे. आजूबाजूला जो आहे रेलिंग लागली गेली पाहिजे. बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा फिश मार्केट जवळचा जो भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी बोलतात असं की प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि अखेर तेच जे आहे झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. हे बघा, दोन्ही साईडनी जे आहे आता रेलिंग या ठिकाणी बसवण्यात येत आहे आणि चांगल्या पद्धतीची रेलिंग बसवली आहे म्हटल्यावरती खरंच कौतुक जे आहे आपण केलं पाहिजेच. पालिकेने केलेलं आहे हे काम. कित्येक दिवसांपासून असं बोललं जात होतं की नेमका हा जो रस्ता आहे तो पालिकेचा आहे की रेल्वे प्रशासनाचा आहे, आणि त्यामुळे हे काम जे आहे ते होत नव्हतं. पण अखेर या ठिकाणी रेलिंग जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या. या साईडला सुद्धा रेलिंग होणार आहे असं सांगण्यात येत आहे, आणि त्या साईडला सुद्धा म्हणजे पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा जो मार्ग आहे तो पूर्वेला सुद्धा आता रेलिंग लागेल आणि पश्चिमला सुद्धा रेलिंग लागेल. तर ही जी ताकद आहे ना, ही ताकद आहे आपल्या बदलापूरकरांची. कारण तुम्ही वारंवार ज्या वेळेला आपण लाईव्ह करत होतो त्यावेळेला नेहमी जे आहे तुम्ही प्रतिक्रिया देत होतात, आणि गेल्या कित्येक वर्षांपासून, कित्येक म्हणजे खूप वर्षांपासून बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी रेलिंग जी होती तात्पुरती थोड्याफार प्रमाणात होती आणि नंतर ती तुटून गेली. त्यानंतर कोणीच त्याकडे लक्ष दिलं नाही. काही जणांनी रेलिंग काढून नेल्या होत्या, पण आता मात्र पुन्हा एकदा या परिसरामध्ये रेलिंग लागलेली आहे. त्यामुळे पालिकेचे या कामासाठी आपण खरंच मनापासून खूप खूप कौतुक करणार आहोत. आपले बदलापूर तर्फे सुद्धा आणि बदलापूरकरांमधल्या सर्व दर्शकांतर्फे सुद्धा पालिकेचे आणि मुख्याधिकाऱ्यांचे खूप खूप कौतुक या ठिकाणी. कारण खूप भयंकर असा हा मार्ग झाला होता. पहिलेच एकच पूल आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल, आणि त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून बदलापूरकर हाच रस्ता जो आहे त्याचा वापर करत होते. आणि आता या ठिकाणी रेलिंग लागल्यामुळे जी भीती होती अपघात होण्याची, अंधाराच्या वेळेस या ठिकाणी काही एक दिसत नव्हतं आणि त्यामुळे खूप वेळेला अपघात देखील होण्याची शक्यता होती. ते आता कुठेतरी आपल्याला दूर होताना बघायला मिळणार आहे. याच ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी सुद्धा, त्या साईडला सुद्धा जे काम सध्या रेलिंग बसवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं? मीडियामध्ये ताकद आहे की नाही? आता तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. खूप वेळेला एक अशाच देखील कमेंट यायच्या की ताई नको दाखवा, काही होणार नाही. हे कित्येक वर्षांपासून आम्ही बघतोय, हे असंच आहे. पण आता अखेर या ठिकाणी रेलिंग झालेले आहे आणि खरंच असं वाटतंय की कुठेतरी प्रशासनाला देखील दखल जी आहे बातम्यांची घ्यावी लागते, आणि तेच आपल्याला बघायला मिळते. आणि खरंच पुन्हा एकदा कौतुक करावंसं वाटतंय की ज्या वेळेला आपण एखादी परिस्थिती दाखवतो ती परिस्थितीचं खरंच गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी जर पालिकेने काम केलं तर बदलापूर शहर नक्कीच खूप सुंदर बनेल, आणि पालिकेवरचा जो बदलापूरकरांचा विश्वास आहे तो देखील 2 पटीने वाढेल. कारण आपण गेल्या काही दिवसांपूर्वीच फिश मार्केटच्या बाहेरचा जो चंबर आहे त्या ठिकाणी तो ओपन होता, तर तो देखील दाखवला आणि पालिकेने तत्काळ येऊन त्या ठिकाणी तो त्याच्यावरती झाकण देखील लावलेलं आहे. आणि आता असाच हा मार्ग नेहमी पाऊस पडला, काही झालं की आपण या ठिकाणी येत होतो आणि दाखवायचो की किती अपघातग्रस्त असा हा रस्ता आहे. म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून जे काम झालं नाही ते काम आता झालेलं आहे. त्यामुळे खरंच खूप चांगलं वाटतंय, आणि क्रेडिट गोज टू सगळेच बदलापूरकर ज्यांनी वारंवार कमेंट केल्या आणि प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. आणि खरंच पालिकेचं सुद्धा खूप खूप कौतुक की त्यांनी चांगलं काम करण्यासाठी लवकर जे आहे सुरुवात केलेली आहे. अशीच कामं जर तुम्ही करत राहिला तर नक्कीच बदलापूरकरांचा विश्वास पालिका प्रशासनावर सुद्धा राहील. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे आणि अशीच सुरुवात प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. यामुळे तुम्ही आमच्या नक्कीच सोबत राहा. जे काही प्रश्न आम्ही मांडत असतो, ज्या काही समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये तुम्ही आमच्या सोबत नक्कीच राहणार अशीच अपेक्षा करतो. तर मग बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.